सध्या देशभरातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावरती मोठमोठ्या रांगा दिसून येत आहेत। पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळणं बंद झालंय। उत्तर प्रदेशात अनेक पेट्रोल पंप बंद पडलेत। हरियाणामध्ये सुद्धा पेट्रोल व डिझेलसाठी मारामारीच्या घटना घडल्या। मध्य प्रदेशात रात्री 3-3 वाजता पेट्रोल पंपावरती रांगा लागल्यात। तसेच महाराष्ट्रात सध्या तरी बऱ्याच ठिकाणी अशी स्थिती पाहायला मिळते। तसेच प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल पंपावरचे रांगा लागलेले व्हिडिओ समोर आले। सगळ्यांना वाटतंय की देशात पेट्रोलचा साठा संपतोय की काय, कारण अमेरिका इराण युद्धामुळे याची कमतरता भासते काय असं सर्वांना वाटत आहे। तसेच याच भीतीपोटी देशभरात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा असल्याचं चित्र समोर आलंय। या 2 दिवसापासून भारतातल्या अनेक पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा लागल्याचं दिसलं। यावर केंद्र सरकार व वायू मंत्रालयाने गुरुवारी 26 मार्च रोजी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे की सरकारने सांगितले की भारतातल्या तेल कंपन्यांनी पुढच्या 60 दिवस पुरेल एवढा साठा कच्च्या तेलाचा साठा सुरक्षित केला आहे। त्यामुळे जागतिक पातळीवर काहीही झालं तरी भारताने 2 महिने पुरेल एवढा साठा सुरक्षित ठेवला आहे। तसेच एकूणच पेट्रोल पंपावरती सध्या तरी रांगाच्या रांगा होत असल्या तरी लवकरच याबाबत परिपूर्ण नियोजन सरकारमार्फत करण्यात येत आहे। अशातच इराणकडून कच्च्या तेलाचा 4 शिप भारतामध्ये दाखल झाल्या असून 2 दिवसात सगळीकडे पेट्रोल व डिझेलचा साठा परिपूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे। त्यामुळे कोणीही अफवांना बळी पडू नये आणि शक्यतो पेट्रोल पंपावर गर्दी करू नये किंवा गर्दी करणे टाळावे असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे।